2 महिन्यामध्ये 17 किलो वजन कमी झालं। 17 किलो हे वजनच होतं का की बॉडीवरती स्वेलिंग होती, सुजन होती, काय होतं? आणि हे कोण आहे? हे दुसरं तिसरं कोणीच नाहीये। थंबनेलवरती तुम्ही बघून व्हिडिओवरती आलेला आहात, तुम्हाला वाटतही असेल की एवढं वजन कसं कमी होऊ शकतं? नाही होऊ शकत, पॉसिबलच नाहीये। तर हो झालेलं आहे। आणि हे दुसरं तिसरं कोणीच नाहीये, तर माझी बहीण आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे, ठीक आहे, म्हणजे मी लास्ट आणि माझ्यापेक्षा ती मोठी माझी बहीण आहे। तर ह्या माझ्या बहिणीची जर्नी मी तुम्हाला सांगते आणि ही जर्नी सांगायचा मुद्दा हा आहे, पहिले तुम्हाला क्लिअर करते की 17 किलो वजन कशा पद्धतीने कमी केलं, काय केलं ते सगळं काही सांगेलच। पण ह्या मला असं वाटतं ना की तुम्हाला जर माझ्या बहिणीची जर्नी जर माहिती पडली ना, तर तुम्ही म्हणजे झोपून जरी असाल ना बिमारीत ना, तरी पण तुम्ही उठून बसणार, कारण की हेल्थ खूप महत्वाची आहे। आणि हे माझ्या बहिणीला देखील आता समजतंय जेव्हा तिचं वजन कमी झालंय। खूप हेल्थ इश्यू होते तिला, तर सर्व काही क्लिअर झाले फक्त वजन कमी केल्यामुळे। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ याच्यासाठी मी घेऊन आले, पहिले परत सांगते की तुमचे हेल्थ इश्यू आहेत, तुम्हाला बीपी आहे, तुम्हाला थायरॉइड आहे, तुम्हाला सांधेवाताचा तुम्हाला वाताचा काही प्रकार आहे, तुमच्या बॉडीवरती नेहमी स्वेलिंग असते, पाय सुजलेले असतात, हात सुजलेले असतात, तुमचा चेहरा सुजलेला असतो, तुमचे लिव्हर किडण्यांवरती काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या लिव्हरवरती काय प्रॉब्लेम आहे, तर सिंपल घरगुती डाएट घेऊनच आपण ह्या बिमाऱ्या दूर करू शकतो। जर तुम्हाला असं काही प्रॉब्लेम असेल, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला खूप डाएट घेऊन पण तुमचं वजन कमी होत नाही, तुम्हाला थोड्या टायमामध्ये काही ना काही खायला लागतं, तुमच्याकडनं कंट्रोलच होत नाहीये काहीच गोष्टी, तर ह्या गोष्टी तुम्ही देखील फॉलो करून तुमचं चांगल्या पद्धतीने तुम्ही वजन कमी करू शकता। तर जास्त वेळ न घालवता मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पहिले तर माझ्या बहिणीसाठी तुम्ही एक लाईक करू शकता आणि तुमच्यापर्यंत ही जर्नी पोहोचवते। आज तुम्हाला हेल्थ इश्यू आहेत ना, तुमचे गॅरंटीने सांगते ते चांगले सुधारणार आहात, तुम्ही फिट आणि सुंदर होणार आहात, जशी माझी बहीण झाली। आता हिची जर्नी सुरू होते 2 महिन्यापूर्वी। तशी तर हिची हेल्थ म्हणजे लहानपणापासून ही बारीकच आहे आणि जाड तर मीच होते। सोबत चाललो तर थोडीशी स्टोरी असतेच ना, बहिणीची जर्नी म्हटल्यावर असंच नसणार नाही। तर सोबत चालल्यावर तिला कोणीच मोठं म्हणायचं नाही, मोठं मलाच बोलायचं कोणी पण की ही मोठी आहे का, कारण की माझी हेल्थच तशी होती। पण ती बारीक होती, मग ती जाड कशी झाली? तर तिच्या हेल्थमुळे ती जाड झाली। तिची खूप हेल्थ खराब झाली होती आणि म्हणजे आताचीच नाही झालेली, ती खूप वर्षापासून आहे। तर तिला सांधेवाताचा प्रॉब्लेम आहे, खूप प्रॉब्लेम आहे। माझ्या पप्पांनी आणि तिला खूप डॉक्टर केले, तिच्या घरच्या लोकांनी तिला खूप डॉक्टर केले, पण तिला रिझल्टच नाहीये। तर एवढ्या मेडिसिन खायची आणि आता त्या मेडिसिन खाऊन काय होतंय, आता इथे तुम्हाला कोणाला शुगर आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला काय मायग्रेनचा त्रास आहे, कोणाला काय अल्सर आहे, काय पाईल्स आहे, तर आपल्याला मेडिसिन खावंच लागतात। मग या मेडिसिन खाणं कमी करण्यासाठी आपण काय करायचं, तर घरगुती डाएट करायचा। व्हिडिओ थोडासा मोठा होणारच आहे माहिती आहे मला, पण प्लीज तुम्ही ऐकू शकता, तुमच्याच फायद्याचा आहे। तर इथे तिला खूप साऱ्या मेडिसिन खावं लागायच्या। त्या मेडिसिन खाऊन ती डायरेक्ट 45 kg तिचं वेट होतं, 45। तिचं वजन 2-4 वर्षातच तिचं वजन झालं 67, 68, ठीक आहे। आता तिची हाईट थोडीशी कमी, पहिल्यापासून बारीक, आणि वजन तर वाढलं, पण तिचं गोळ्या टॅबलेट हे मेडिसिन खाऊन एवढं शरीर फुगलं ना, ते वात वगैरे ते तर राहिलं बाजूलाच, पण मेडिसिन खाल्ल्यावरती तिला खूप तिच्या बॉडीवरती स्वेलिंग, तिचे नेहमी हात सुजलेले, नेहमी गुडघे सुजलेले, नेहमी चेहरा तिचा कधीच आम्हाला बारीक दिसत नव्हता एवढा चेहरा। आणि खरंच सांगते ना, आज माझी बहिणीची जर्नी सांगते म्हणून मला ह्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे तिच्यासोबत। आम्ही घरचे सगळे असं म्हणजे हे व्हायचो, तिला काय झालं असेल, एवढी कशी हिचा चेहरा सुजलेला असतो, एवढं आपण औषधी करतो हे करतो पण फरक नाहीये। आणि याच्यामुळे व्हायचं असं ना की मेडिसिन खाते ना ती, तर तिच्यामध्ये काय चेंजेस झाले होते, खूप चिडचिडपणा होता तिच्यामध्ये, प्लस आळस, म्हणजे कामं भरपूर करते ती, आजही जॉब करते आणि पहिलेही करायची,
पण आळस पण होता आणि एवढी खायची ना, तर म्हणजे असं खाल्लं, गोळी घेतली, आता जेवली, परत 1-1.5 तासांनी काहीतरी खायचं, परत 1-1.5 तासांनी असं खायचं, असं करत करत तिचं वजन पण खूप वाढलं, प्लस तिच्या बॉडीवरती सुजन पण होती. आता हे 17 kgचं जर जर्नी असेल तर याच्यामध्ये मला असं वाटतं ना की 5-6 किलो तर तिची बॉडीची सुजनच कमी झाली असेल. तर आता खूप हे व्हायचं. मग आता चांगली ट्रीटमेंट घेतली तिने एका ठिकाणी, मला आयडिया नाही आहे त्या ट्रीटमेंटची, आणि मग तिला खूप टेन्शन यायचं. तिचं ते पेन वगैरे होता तो नॉर्मल झाला, पण बॉडी, सुजन, वजन हे कमी कसं करायचं, औषधी खावं लागते, मग जेवण पण लागतं, भूक पण लागते. मग मला बोलायची काय करू ग गीता, काय करू ग गीता, सांग ना, तू एवढ्या बायकांचं वजन कमी केलं, मलाही काहीतरी दे. मग मी तिला मस्त असा डाएट दिला. तिला पहिल्या मी काही गोष्टी सांगितल्या, म्हटलं बघ तुझं ते चटरपटर 2-2 1-1 तासांनी ते खात राहते ना, पहिले तर त्या गोष्टींची सवय बंद कर. तर ती बोली तू जे सांगेल ती मी करायला तयार आहे. आणि मी तिला अशा 2 ड्रिंक दिल्या होत्या की त्याच्याने तिच्या बॉडीची सुजन एकदम कमी झाली आणि मग तिला वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत झाली. तर पहिले त्या ड्रिंक सांगते मी तुम्हाला कोणत्या तुम्ही पण घेऊ शकता. जर तुमच्या बॉडीवरती स्वेलिंग असते सारखी, सुस्तपणा, आळसपणा जर तुम्हाला राहत असेल वजन वाढल्यामुळे, तर तुम्ही ह्या ड्रिंक घेऊ शकता आणि घ्यायच्याच आहेत. 2 ड्रिंक आहेत 2 टायमाच्या, सकाळची आणि संध्याकाळची. सकाळी तुम्हाला, आता हा व्हिडिओ तुम्ही बघताय तर हा व्हिडिओ तुम्ही 21 दिवस फॉलो करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे. आता पहिल्या दिवशी एक जायफळ घ्यायचं आहे आपल्याला, एक नाही घ्यायचं आहे, ऍटलीस्ट आपल्याला 12 ते 14 जायफळ घ्यायचे आहेत. आणि त्या 14 जायफळची आपल्याला बारीक म्हणजे पावडर बनवायची आहे, एकदम पावडर बनवायची, आणि त्याच्या छोट्या 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 आपल्याला 21 पुड्या बनवायच्या. आता उठल्याबरोबर सकाळी तुम्हाला काय करायचं, तर त्यातली एक पुडी घ्यायची, ती डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवा, बाहेर ठेवा, काही इश्यू नाहीये. तर तुम्ही त्यातली एक पुडी घ्यायची, कोमट पाण्यामध्ये ती पॅकेट, ती पावडर मिक्स करायची, एका पुडीतली इक्वल मध्ये ठेवायचं. 14 जायफळच्याच 21 पुड्या, अशा कमी जास्त नाही, बरोबर पावडर पडली पाहिजे. आणि ती पुडी एका कोमट पाण्यामध्ये, एका ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायची ती पावडर आणि पिऊन घ्यायची. हे 21 दिवस केल्याने तुमच्या बॉडीची सुजन कमी होते. हा गॅरंटी वाला व्हिडिओ आहे आणि ही ड्रिंक आहे, ही पण गॅरंटी वाली आहे, पहिलंच सांगते. आता त्याच्यानंतर संध्याकाळची ड्रिंक आपल्याला कोणती घ्यायची आहे, तर रात्री झोपायला जायच्या अगोदर 10 मिनिटं अगोदर तुम्हाला अर्धा टेबलस्पून हळद, ठीक आहे, अर्धा टेबलस्पून तुम्हाला अद्रकीचा रस, हे कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, ते प्यायचं आहे आणि तुम्हाला झोपायचं आहे. तुमची बॉडी आतून रिपेअर होणार, जिथे जिथे तुमचे डॅमेज सेल्स आहेत तिथून तुम्हाला ते काम करण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या शरीरातून आतून गंदगी बाहेर पडणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ती ड्रिंक जायफळची घेणार आहात. त्याच्याने तुमची सुजन कमी होते आणि पोट चांगलं राहणार तुमचं हळदीच्या पाण्याने आणि अद्रकीच्या पाण्याने. म्हणून अर्धा टेबलस्पून आठवणीने घ्यायचंच आहे रोज संध्याकाळी. हे पण 21 दिवस कंटिन्युअसली करायचं. या 2 ड्रिंक झाल्या, या कंटिन्युअसली 21 दिवस करायच्या. आता येतो प्रश्न डाएटचा. तर तिला तर मेडिसिन खायच्या आहेत, आता तुम्हालाही खायच्या आहेत, तर मग आता कोणता डाएट घ्यायचा. जेवण तर प्रॉपर पाहिजे, तिलाही पाहिजेच होतं, आणि खाण्याची चटक आहे तिला खूप. मी तरी डाएट म्हणून काय खात नाही कधी, पण तिला टाइम टू टाइम खाणं हे पाहिजेच पाहिजे. वजनाचं जाऊ दे तिकडे, आणि मला असं वाटतंय खूप जणांसोबत घडतं पण असतं पण. तर आता इथे डाएट काय केलं मग तिने, सिंपल डाएट दिला मी तिला, वेगळं काहीच दिलं नाही. मी एक गोष्ट तिच्यामध्ये नोटीस केली की तिला एक एक तासाला खायला लागायचं. जे येईल ते खायची, बिस्किट, नमकीन, चॉकलेट, आईस्क्रीम, जे येईल ते, फळ जे येईल ते खायची, जे फ्रीजमध्ये पडलेलं असेल ते खायचं. आता ह्या गोष्टी मी नोटीस केल्या. मग तिला मी पहिले तर डाएटमध्ये ह्या गोष्टी बंदच करायला सांगितल्या. म्हटलं तुला भूक लागते ना, तू 3 मील घे, ठीक आहे, 3 टाइम जेवण कर. 3दा तुला औषधी घ्यावं लागते, 3 टाइम जेवण कर. पण मग त्या जेवणामध्ये काय असायला पाहिजे, भात, चपाती, भाकरी, हो, तर सगळं काही खायचंच आहे तुम्हाला. एनर्जी कुठून येणार, औषधी घ्यायचे, चक्कर येईल, नाही तर अशक्तपणा येईल, असं काय नको ना व्हायला. म्हणून सगळ्या गोष्टी घ्यायच्या, भाकर घ्यायची, चपाती घ्यायची, भात घ्यायचं, नॉनव्हेज घ्यायचं, जे पण घ्यायचं ते. आता इथे 2 टायमाचं, हे 3 मील तिला
15 दिवस करायला सांगितले. मग त्यातला एक मील बंद करून टाकला. तो कोणता? तर सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला. म्हणजे स्किप केला, डायरेक्ट दुपारचं जेवण आणि डायरेक्ट संध्याकाळचं जेवण. आता 15 दिवस तुम्ही हे 3 मील घ्यायचे आहेत टाइम टू टाइम, आणि ते देखील एकदम पोर्शन ठेवून घ्यायचे आहेत. 3 टाइम खायला सांगितलं, बघा बघा खायचं असं नाही. आणि तिलाही तेच सांगितलं, म्हटलं थोडासा त्रास होईल, 4-5 दिवसच त्रास होतो, नंतर क्रेविंग होणार नाहीये. व्यवस्थित तुझं रुटीन तुलाही मस्त वाटेल, आणि तुझं ह्या ड्रिंक आहेत, तुझ्या मेडिसिन पण चालू आहेत, प्लस तुला हा डाएट पण खूप जास्त फायदा करेल. आता मग 3 छोटे हे 3 मील केले. तिथे ती पहिले 4 चपात्या खायची, आता 2च चपात्यांवरती आली. पहिले 1 वाटी भात खायची, आता अर्धी वाटी कधी कधी स्किप पण करायची, भूक नाही लागायची. आणि ह्या दोन ज्या ड्रिंक आहेत ना, याच्यानी आपल्याला भूक पण आपली लागत नाही, भूक पण कंट्रोल होते. आता खूप जण म्हणतील जायफळनी झोप येते का? झोप येईल ना मला सकाळी, अजिबात नाही येतच नाही झोप. तुम्ही खूप ऍक्टिव्ह होणार, अजून ऍक्टिव्ह होणार तुम्ही करून बघा. तर आता इथे छोटे मील घेतले. 4 चपात्यांची 2 चपाती. या गोष्टी नोटीस करा, सोपा डाएट आहे. तुम्ही जर 2 चपात्या खात असाल तर 1 चपातीवरती यायचं. 2 वाट्या भात घेत असाल तर 1 वाटी खायची. 3 मील असे छोटे करायचे. पोर्शन भाजीचं, सॅलडचं या गोष्टी जास्त ठेवायच्या, सिंपल आहे. आणि चपाती भाताचं प्रमाण कमी करायचं. 15 दिवस झाले, आता 2च मील आणले. 2 मिलावरती तिने सकाळचं ब्रेकफास्ट स्किप करून दुपारची 1 वाजता जेवायची आणि संध्याकाळी 8 वाजता जेवायची, जेव्हा ती कामावरून यायची. 8 वाजता संध्याकाळचं जेवण आणि सकाळचं 1 वाजता जेवण, ह्याच रुटीन ठेवल्या आणि खायचं. मला तरी असं माहिती आहे. पण आता ती 2 चपात्यावरून डायरेक्ट 1 चपातीवरती आली, पण तिची क्वांटिटी कसली वाढली? फायबरची वाढली. तिला बोलायची तू 2-3 काकड्या घे ना, 1 चपाती कमी होईल तुझी, 2-3 काकड्या घे, तू ते खा पहिले, तू 1 ग्लास पाणी एक्स्ट्रा पी ना अगोदरच, नंतर ते काकड्या खा तू 2-3, मग तू जेवायला बस. तर ती बोलायची हो ग, मला तर हे खाल्ल्यावरती तिथे 2 चपात्या मी ताटामध्ये घेऊन ठेवायची, पहिलेच ती 1 चपाती मला टाकूनच द्यावं लागायची, एक्स्ट्रा माझ्या पोटात जातच नव्हतं. अशी हळूहळू आपली क्वांटिटी पण कमी होती खाण्याची, म्हणजे काप्स खाण्याची. मग आपला वेट लॉस हा होतो. आणि ह्या ज्या ड्रिंक आहेत ना, ह्या पण खूप जास्त फायदा करतात. आता हा सिंपल डाएट आणि ह्या 2 ड्रिंक ह्या करायच्या आहेत. आता जास्त बॉडी पेन होतोय असं काही आहे, शुगर आहे, तुम्हाला थायरॉइड आहे, तुमच्याकडे एक्सरसाइज होत नाही, तर तुम्ही फक्त टाइम काढा, स्वतःला कोणताही टाइम द्या आणि तुमच्या स्टेप दिवसभराच्या तुम्ही वॉच घालून तुम्ही ह्या काउंट करू शकता. 6000 तुमच्या ऍटलिस्ट झाल्या पाहिजे शक्यतो. नाहीतर तुमच्याकडे वेळ आहे तर तुमच्या 10,000 स्टेप दिवसातनं कंप्लीट झाल्या पाहिजे. हे पण टार्गेट ठेवायचं. ती जॉब करते, तिला रनिंग तिची खूप व्हायची, प्लस तिनं योगा वगैरे माझा काही जॉईन केला नाहीये, कारण की तिला ते पॉसिबलच नव्हतं. जॉब पण करते आणि प्लस तिच्याकडनं तिचं जॉईंट पेन आहे तिला, त्याच्यामुळे ती करू शकत नव्हती. मग तिने काय केलं तर वॉकिंगवरती फोकस दिला. तर ह्या गोष्टी छोट्या फॉलो केल्या आणि आता खूप म्हणजे खूप खुश आहे. 50 किलोवरती बोलते बघ तुझा फक्त सिंपल डाएट घेऊन माझं वजन किती कमी झालंय. तर आम्हाला पण खूप आनंद वाटतोय की आम्हाला पण वाटतं बापरे एवढं सुजन होती, एवढं तिच्या बॉडीवरती एवढं हे होतं. खूप आनंद वाटतो आता सर्वांनाच. तिचं वजन कमी झालं, फिट आणि सुंदर दिसायला लागली आणि इतकी पॉझिटिव्ह झाली ना आता, खूप जास्त खूप खुश राहते. तर तुम्ही पण असं करू शकता. सिंपल आहे आणि ट्राय करायला काही हरकत नाही. बघा 21 दिवस गोष्टी फॉलो करायच्या, असं वाटत नाही आपल्याला की म्हणजे 21 दिवस काय जास्त मोठे दिवस नाहीयेत. 21 दिवस करायच्या, रिझल्ट आला की 2-4 दिवस ब्रेक घ्यायचा नॉर्मलमध्ये, ड्रिंक मधून पण, आणि परत तुम्ही 21 दिवसाचं टार्गेट करायचं. या गोष्टीच फॉलो करा, काही वेगळं करायची आवश्यकता नाहीये. जर तुम्हाला या गोष्टी जमत नाहीयेत तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅचेस पण जॉईन करू शकता. फक्त लेडीजसाठी बॅचेस आहेत आणि तिथे मी खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडनं सगळ्या गोष्टी करून घेते. रिझल्ट खूप चांगले आहेत क्लासेसचे. तर हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच असणार आहे. माझ्या बहिणीची जर्नी तुम्हाला कशी वाटली? 17 किलोची जर्नी आहे ही, खूप सोप्या पद्धतीने केलंय तिने कमी, आणि तुम्ही देखील करू शकता. तिचं 2 महिन्यात झालं, तुम्हाला 4 महिने लागतील, 3 महिने लागतील. असं नाही की तिचं झालं म्हणून तुमचं का नाही झालं. तुमचं अजूनही जास्त होऊ शकतं, असं पण आहे. वजनावरती आहे आणि मेन तर पाचन क्रियावरती आहे. मेटाबॉलिझम तुमचा जर फास्ट असेल तर तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल, स्लो असेल तर तुम्हाला थोडासा उशिराने रिझल्ट भेटतो, पण रिझल्ट हा भेटतोच. मेहनत केल्यावरती फळ हे भेटतं. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा आणि कोणी चॅनलची पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. भेटूया बरेच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.